विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनं मेगा प्लान तयार केलेला आहे। वर्धा येथे झालेल्या विदर्भस्तरीय बैठकीत या प्लॅनवर सविस्तर चर्चा झाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सुद्धा केलेलं आहे की विदर्भामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्यात जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून लढल्या जाईल आणि जिथे शक्य नसेल तिथे मित्रपक्ष महायुतीचे जे आहे ते मैत्रीपूर्ण लढती करतील। आता एक एक महानगरपालिकेचा आपण विचार करूया। सगळ्यात महत्त्वाची विदर्भातली सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका आणि भाजपसाठी तेवढीच प्रतिष्ठेची असलेली महानगरपालिका म्हणजे नागपूर महानगरपालिका आहे। गेले 3 टर्म झाले नागपुरात भाजपची सत्ता आहे आणि यावेळेसही भाजप सत्ता मिळवण्यासाठी भाजपनं मेगा प्लान तयार केलेला आहे। प्रतिष्ठेची यासाठी की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शहर आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं शहर आहे, महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे हे शहर आहे। त्यामुळे भाजपला नागपुरात निवडणूक जिंकण्यासाठी जिंकावीच लागेल आणि त्यासाठी त्यांची तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। आता नागपूर महानगरपालिकेमध्ये 151 जागांपैकी सिंगल डिजिट जागा जे आहे म्हणजे 1 ते 9च्या दरम्यानच्या जागा कुणाला मित्रपक्षाला कुठे कुणाला 4 कुणाला 5 अशा जागा देण्यासाठी भाजप तयार आहे। सध्या तरी भाजपकडून ही माहिती मिळते की 10 पेक्षा वर जागा मित्रपक्षांना नागपुरात दिल्या जाणार नाही। नागपूर स्वतः कमळावर 121 जागा लढवण्याचं टार्गेट जे आहे ते भाजपनं नागपूर महानगरपालिकेत केलेलं आहे आणि त्यासाठी पेज प्रमुखापासून तर बूथ प्रमुखापासून अशा प्रकारचं नियोजन जे आहे संघटन बांधणीचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे। जवळपास 2000च्या वर बूथ आहे आणि बूथची बांधणी भाजपनं पूर्ण केलेली आहे। जे जुने नेते आहे त्यांच्या मदतीनं तरुण जे आहे त्यांच्या मदतीनं संघटन जास्तीत जास्त कसं बांधलं जाईल याकडे लक्ष दिलं जात आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप जे आहे ते ट्रिपल इंजिनची मोहीम राबवणार आहे। दिल्लीत भाजप सरकार, महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि नागपुरातही ट्रिपल इंजिनचं सरकार हवं म्हणून या मुद्द्यावर भाजपनं प्रचार करण्याची रणनीती जी आहे ती या ठिकाणी आखलेली आहे आणि त्याचं नियोजन जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे नागपूरचा विदर्भाचा विचार केला तर 4 प्रमुख महानगरपालिका आहे। त्यातली पहिली महानगरपालिका नागपूर, दुसरी अमरावती महानगरपालिका। अमरावती महानगरपालिकेतही भाजपला सत्तेत येण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करावे लागणार आहे आणि त्यासाठी प्लान जो आहे तो तयार करण्यात आलेला आहे। चर्चा संघटन बांधणी सुरू आहे। अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या 4ही महानगरपालिकेमध्ये भाजप मित्रपक्षांना घेऊन कुठे किंवा कुठे मैत्रीपूर्ण लढत अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते भाजपकडनं केलं जाणार आहे। परंतु ही निवडणूक लढताना समजा आपल्या मित्रपक्षाच्या विरोधात उमेदवार असेल तरीही टोकाची टीका करायची नाही कारण की महाराष्ट्रात आपण सत्तेत आहोत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे। एकूणच आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसलेली आहे, तयारी पूर्ण केलेली आहे आणि काही ठिकाणी महायुतीचे पक्ष सोबत घेऊन म्हणजे शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट यांना सोबत घेऊन काही ठिकाणी त्यांच्या विरोधात पण मैत्रीपूर्ण लढत अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते भाजपनं केलं आहे। कॅमेरामॅन हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।